मच्छिंद्रनाथांची कृपा कशी होते? मच्छिंद्रनाथांची कृपा भक्तांवर विविध मार्गांनी होते, ज्यामुळे त्यांचे जीवन सकारात्मक बनते. 1. भक्ताच्या संकटांचा नाश. मच्छिंद्रनाथ महाराज संकटात सापडलेल्या भक्तांचे आपोआप रक्षण करतात आणि अडचणीच्या क्षणी त्यांना योग्य मार्ग दाखवतात. 2. मनःशांती आणि आत्मबल. जे भक्त नियमितपणे ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा जप करतात, त्यांना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि धैर्य प्राप्त होते. 3. अदृश्य रक्षण. महाराज स्वतः समोर न दिसता भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. अनेकदा ते संकटात असलेल्या भक्तांना स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात. 4. दारिद्र्य आणि रोग नाश. मच्छिंद्रनाथ महाराज भक्ताच्या आयुष्यातील दारिद्र्य, रोग आणि क्लेश यांचा नाश करतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण होते. एक लघुकथा, भक्तीचे फळ. एकावेळी एक भक्त रोज उपाशीपोटी महाराजांचा जप करत असे. गावातील लोक त्याची थट्टा करत म्हणायचे, भक्ती करून काय मिळणार? त्याच रात्री मच्छिंद्रनाथांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि दुसऱ्या दिवशी त्या भक्ताच्या अंगणात सोन्याचे नाणे सापडले. हे पाहून लोक चकित झाले आणि म्हणाले, खरंच मच्छिंद्रनाथ महाराज कृपावंत आहेत. महाराजांची कृपा मिळवण्यासाठी, मच्छिंद्रनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी खालील गोष्टी करा. दररोज ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा जप करा. सच्च्या भक्तीने आणि संयमाने साधना करा. अहंकार आणि द्वेष टाळा, तसेच सेवाभाव ठेवा. मच्छिंद्रनाथांच्या मंदिरात किंवा समाधीस्थळी नम्रतेने प्रार्थना करा. नमो आदेश.